मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। तर सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। आता 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजता ना छान असा उजाडत येतो बघा। आंघोळ वगैरे झालेली आहे। आता नाश्त्याची तयारी करायची। आज 7 वाजता आयुषची शाळा असते। आज आहे शनिवार। तर आज बरेचशा ज्या रेसिपीज आहे ना आपल्याला उन्हाळी कामाच्या करायच्या आहेत। त्यात तांदळाचे पापड आहेत आणि बटाट्याचा खीस आहे। कोंबरं जे समोरचं आहे ना ते सारखं म्हणजे आरवतं सकाळी सकाळी। अजून तरी गुरं जी आहेत ना ते गोठ्यामध्ये निवांत अशी झोपलेली आहेत, अजून तरी उठलेली नाहीत। जसं जसं उजाडत येईल ना तसं तसं मग ते उठतात। तर समोर तुम्हाला बघा इकडे दिसत असेल कोपऱ्यात, तर रात्री ना वनवा लागला होता डोंगराला, ते अजून वनवा तसाच चालू आहे। त्यामुळे तिकडे बघा तुम्हाला असं लाल लाल दिसत असणार आहे, तर तो वनवा आहे जो डोंगरावर दिसतोय तो तुम्हाला। इकडे कुठे बघा, इकडे माझ्या बोटाच्या तिथे वर बरोबर। तर असं चला ब्लॉगला सुरुवात करूया। तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या शांत वातावरणामध्ये ना जे कोंबडं आरवतं ना त्या कोंबड्याचा आवाज एवढा भारी वाटतो ना ताईंनो, खरंच। आणि आजूबाजूला गुरं पण जागी झाली ना की त्यांच्या घंटांचा पण आवाज होतो, छान किनकिन किनकिन असा आवाज ऐकायला येतो। तर ही सगळी सकाळ जी आहे ना प्रसन्न अनुभवण्यासारखी असते। आपण एक तर आयुष्य जगत असतो बघा, एकतर बराचसा वेळ आपण झोपेमध्येच घालवतो, नंतर मग टी व्ही बघण्यामध्ये, मोबाईलमध्ये, म्हणजे आपली जी काही कामं आहेत दैनंदिन तर ती आपण करून इतर जो शिल्लक राहिलेला वेळ आहे ना तो आपण असाच घालवत असतो। त्या वेळाचं खरं तर सार्थक झालं पाहिजे असं मला वाटतं। तर तुम्हाला काय आवड आहे, तुमची काय आवड आहे, तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवा। मला बघा हे आजूबाजूचं वातावरण, हा निसर्ग निहाळायला आवडतो। तर त्यामुळे ना मी लवकर उठते आणि हे जे क्षण आहेत ना ते माझ्या रोजची सकाळ माझी मिस होऊ नये यासाठी ना मी लवकर उठत असते। तुम्हाला जर लवकर उठण्याचा कंटाळा असेल ना ताईंनो, तर ह्या वातावरणामध्ये तुम्ही एक दिवस लवकर उठून बघा, तुम्हाला कसं वाटतंय, संपूर्ण दिवस तुम्हाला फ्रेश जाणार आहे। तर मला अनुभव आहे, कारण मी सुद्धा आधी ना मुलं लहान होती, मुलं रात्रीची जागवायचीत, आजारी असायचीत, त्यांचा उपचार रात्रीचा चाललेला असायचा, औषधं द्यायचीत, मग रात्रभर त्यांना झोपवायचं, मग जाग नाही यायची सकाळची। तर मी आधी उशिराच उठत होते। आता गेले 2 ते 3 वर्ष मी रेग्युलर उठते आहे लवकर 5 वाजता आणि मला आता त्या गोष्टींची सवय झालेली आहे। तर हे सगळं रुटीन जे आहे ना मी थंडीमध्ये सुद्धा फॉलो करते। तुम्ही जर हिवाळ्याचे जे व्हिडिओ आहेत ना हिवाळ्या दिवसामध्ये मी केलेले तर ते बघितलं ना तुम्हाला कळेलच। आपले रेग्युलर नेहमीचे व्ह्यूअर्स असतील ना त्यांना तर माहिती आहे। हे सगळं रुटीन जे आहे ना ते आपण नित्य नियमाने फॉलो करायचं। जसं की आपल्याला बघा खाणं ही आपली गरज आहे, आपल्याला जेवण हे रोज केलंच पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला ही सगळी जी कामं आहे ना ती रोज केलीच पाहिजे असं जर आपण ठरवलं ना तर प्रत्येक कामाची एकदा सवय लागली ना की काही अवघड नसतं। ही छोटी छोटी कामं आहेत ताईंनो, एक जरी काम यातलं राहून गेलं किंवा मिस झालं ना तर मला असं बेचैन झाल्यासारखं होतं। म्हणजे मला थोडक्यात या सगळ्या कामांची सवय झालेली आहे। तर अन्नपूर्णेचं पूजन करणं, सडा मारणं, रांगोळी तर मी काढत बसत नाही। तुम्हाला माहिती आहे छोटीशी उंबरट्यावर 2 लाईनी मी ओढत असते, चांदीची पावलं लावलेली आहेत आणि तिथं फूल वाहत असते। अगदी अशी रेखीव डिझाईन अशी काढत बसायला मला इतका वेळ नाही आहे। आणि जी महत्त्वाची कामं आहेत ना दिवसभरातली ती मी आधीच ठरवून ठेवलेली असतात आणि ती आजच्या आज करायचीच आहे हे सुद्धा मी ठरवलेलं असतं। त्यामुळं माझी सगळी कामं जी आहेत ना ती होतात। तर मला हल्लीच आता एक कमेंट आलेली आहे की ताई रुटीनमधली कन्सिस्टन्सी कशी मॅनेज करायची ते मला सांगा, रुटीनमध्ये ना कन्सिस्टन्सी कशी असावी। तर कन्सिस्टन्सीचं एवढं काही बघा हे नाही आहे। आपला वेळ जो आहे ना तो कामालाच दिला पाहिजे आणि जो काही वेळ आपला आहे म्हणजे मी टाईम थोडा तरी दिवसभरातला थोडा तरी वेळ आपल्यासाठी असेलच ना तर तो आपल्यालाच घेतला पाहिजे। त्यातली बघा दुपारची जी वेळ आहे मी अजिबात झोपत नाही। तुम्हाला सुरुवातीला लवकर उठण्याचा तुम्ही जर प्रयत्न करत असाल आणि दिवसभर काम करत असाल, दुपारी जर झोप नाही घेतली तर 100% तुम्हाला दुपारी झोप येणार आहे। पण थोडंसं जरा आहे ना 21 दिवस तुम्ही ट्राय केलं ना तर तुम्हाला दुपारची झोपसुद्धा तुम्ही जर आवरलीत तुमची झोप येईल त्या वेळेला छान तुम्हाला आवडतील ती गाणी ऐका,
एखादी कॉफी घ्या किंवा फ्रेश व्हा परत एकदा. तर असं केल्यानं 21 दिवस असं करून बघा, तर तुम्हाला दुपारची झोप येणार नाही आणि रात्रीची झोप लागेल. ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना रात्रीची अजिबात झोप येत नाही, काही ना काहीतरी डोक्यामध्ये विचार चालू असतो, अशा माणसांसाठी तर हे रुटीन एकदम परफेक्ट आहे. तर अजिबात कशाचं म्हणजे टेन्शन घ्यायचंच नाही. आणि घ्यायचं नाही म्हणण्यापेक्षा ना, टेन्शन घेतं नाही कोणी, येतंच टेन्शन प्रत्येकाला. प्रत्येकाच्या परिस्थितीची कुठलं काही ना काहीतरी टेन्शन असतंच असतं. अभ्यासाचं असतं, लहान मुलांना सुद्धा असतं बघा. आपण तर काय आहोत, आपल्याला कामाचं असतं, आपल्याला पुढचं फ्युचरचं आपल्या टेन्शन असतं. तर लहान मुलांना ते टेन्शन असतं, लहान मुलांना टेन्शन असतं अभ्यासाचं, एखाद्या गोष्टीचं. तर असं आहे. तर त्यामुळं ना, ज्यांना रात्रीची झोप लागत नाही त्यांच्यासाठी हे जे रुटीन आहे ना, अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही जर हे रुटीन फॉलो केलंत ना, तर तुम्हाला म्हणजे झोपल्या झोपल्या तुम्ही असं बेडवर बसल्या बसल्या तुम्ही रात्री झोपाल, एवढं ते छान असं रुटीन आहे. तर आजचं शनिवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. इकडे बघा, दूध आणि 2 लाडू आयुषला नाश्ता म्हणून दिलेले आहे. नुकतंच बघा उजाडत आलेलं आहे. तर हे जे टायमिंग आहे ना ताईनो, 6:15 6:30च्या आसपासचं टायमिंग आहे. उजाडला आणि लगेच थोडे थोडे बघा सूर्यकिरण पसरायला लागलेले आहेत. तर छान असा गोल्डन कलर येतो डोंगराला. बरोबर 7 वाजलेले आहेत बघा ताईंनो. तर आयुष निघालेला आहे स्कूलमध्ये. त्याचं आवरून सगळं झालेलं आहे, नाश्ता झालेला आहे. टिफिनलासुद्धा मी छान मसाला मॅगी करून दिलेली आहे. त्याची रेसिपी बऱ्याच वेळा मी तुमच्याबरोबर व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळं आजच्या व्लॉगमध्ये मी काही रेसिपी शेअर केलेली नाही आहे. तर बऱ्याच जणांना हे जे माझं रुटीन आहे ते बघायला आवडतं आणि बघितलं की त्यांना उत्साह वाटतो, काम करावंसं वाटतं. तर म्हटलं चला हे रुटीन तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आजूबाजूला बघा कसं कोवळं ऊन पसरलेलं आहे, छान उंच उंच नारळाची झाडं, उडणारी पक्षी, हे सगळं वातावरण आहे ना खूप मला आवडतं. तुम्हीसुद्धा हे वातावरण आहे, तुम्ही जिथं राहता तर थोडंफार तरी का होईना पण थोडासा निसर्ग तुमच्या अवतीभोवती जर असेल, अगदीच ट्रॅफिक आवाज असं नसतं कुठेच. मुंबईमध्ये सुद्धा पहाटेच्या वेळेला थोडीफार प्रमाणामध्ये बघा शांतता असते. पुणे मुंबई सिटीमध्ये पक्ष्यांचे आवाज येत असतात, तर ते अनुभवा तुम्ही. काहीच नाही जमलं तर तुम्ही घरामध्ये फक्त तुमची जी काही मेडिटेशन किंवा देवाची ध्यानधारणा आहे ते सुद्धा करू शकता. दुपारची वेळ झालेली आहे, बरीचशी कामं ताईंनो झालेली आहे, जेवणं झालेली आहेत दुपारची आणि खूप खूप म्हणजे खूप कामं झालेली आहेत. तर ती कामं मी काही तुम्हाला सांगू शकत नाही. सगळी कामं रोजची जी दैनंदिन जीवनामध्ये आपण जी करतो ती झाल्यानंतर ना, मी आता बघा इथे तांदूळ दळायला लावणार आहे. तांदूळ दळायला लावण्याआधी ना गिरण संपूर्ण स्वच्छ करावी लागते. महालक्ष्मी कंपनीची ही गिरण आहे, ही स्वच्छ नाही ना केली. आता गव्हाचं दळण लावलं होतं तर गव्हाचं पीठ जे आहे ना ते मशीनमध्ये अडकलेलं असतं आणि मग ते पीठ आणि मग तांदळाचं पीठ मिक्स होऊ नये म्हणून संपूर्ण गिरण आधी स्वच्छ करून घ्यावी लागते आणि मगच आपण जे काही दळणार आहोत तांदूळ किंवा उडीद डाळ पापड करण्यासाठी तर ते दळावी लागते. आता आमची जेवणं वगैरे झाली आणि कांद्याची पात केली होती आज. तर बघा मी तूपसुद्धा कढवून ठेवलेलं आहे. तर या 2-3 तासामध्ये ना मधल्या वेळामध्ये लोणीसुद्धा मी हलवून घेतलं, तूप छान कढवून ठेवून दिलेलं आहे. कांद्याची पात केलेली आहे आणि मुलांना डबासुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर बघा आज देवांशची 10 वाजता शाळा असते, त्याला आंघोळ घालणं, त्याला भरवणं, त्याला कपडे घालणं, त्याला तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर ही सगळी कामं आत्ता मधल्या वेळामध्ये झालेली आहेत. आज ठरवलं होतं कारलं करायचं, पण कांद्याच्या पातीवरच सगळ्यांचं जेवण झालं. कांदे पण मी स्वच्छ करून ठेवले होते कारल्यासाठी. कारल्याची सुद्धा रेसिपी बऱ्याच ब्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे. छान ग्रेव्ही असं लपतबी कारलं कसं करायचं, तर नक्की जाऊन चेकआउट करा, तर तुम्हाला कळेलच बघा. मस्त होती कारल्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली. गूळ घालून कारलं कसं करायचं, अजिबात कडू लागत नाही. थोडंफार कडू लागतं असं म्हणता येणार नाही, अजिबात लागत नाही. तर चहा घेतला, चहा पाण्याची वेळ झाली माझी आणि चहा घेतला. 12 वाजेपर्यंत ना ताईंनो 1-2 ते 3 वेळा माझा चहा होतो आणि मी काळा चहा पिते. आता बघा दळण दळून 2 तास झालेले आहेत. म्हणजे हे तांदूळ जे आपण आहेत ना गिरणीला लावलेले दळायला, ते दळून 2 तास झालेले आहेत. पीठ छान मुरलेलं आहे. अगदी लगेच दळले आणि लगेच पापड करायला घेतले असं नाही. तर दळून 2 तास झालेले आहे आणि तांदळाचं पीठ छान मुरलेलं आहे, थंड झालेलं आहे. आता आपण तांदळाचे पापड करायला घेणार आहोत. तर याला खिशी पापडसुद्धा म्हणतात आणि खायला तर एकदम मस्त लागतात ताईंनो. बाहेरचं तुम्ही काय म्हणतात तुमच्या भागामध्ये ना, बॉबीला काय म्हणतात सांगा. आमच्या सातारी भागामध्ये इकडं बॉबीज म्हणतात.
आणि विदर्भ भागामध्ये बघा पोंगे म्हणतात, तर गमतीचीच गोष्ट आहे. आता इकडे ना गिलकी जी असतात ना म्हणजे घोसाळी, तर ह्या भागामध्ये ना घोसाळ्याला घोसाळीच म्हणतात आणि विदर्भ भागामध्ये घोसाळ्याला गिलकी म्हणतात. गिलक्याची भाजी तर तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या गोष्टी, तर थोडेफार फरक मला माहिती आहेत. आता बघा मी एक साडीचा कागद घेतलेला आहे, म्हणजे साडी वगैरे आपण नवीन घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या पिशवीमध्ये साडी येते बघा, तर ती पिशवी मी घेतलेली आहे. ती मधून छान कट करून घ्यायची आहे व्यवस्थित, अशी वाकडी तिकडी कट नाही करायची, नाही तर मग त्यावर आपल्याला तांदळाचे पापड घालता येणार नाहीत. तर बघा आता जेवढं पीठ होतं, तर एक पातेलं जर पीठ असेल ना तर त्याच पातेल्याने एक पातेलं मोजून पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. तर मी त्याच प्रमाणामध्ये मोजून घेतलेलं आहे. 1 किलो पीठ आहे, तर कुठल्याही घरातलं एक भांडं घ्यायचं, त्याचं माप घ्यायचं, जेवढं पीठ भरल ना तेवढंच आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे. आता पाणी उकळतंय, पाण्यावर झाकण ठेवून दिलं, पाणी उकळतंय तोवर म्हटलं इकडे बेडशीट वगैरे हंतरून घेऊया. पाणी बघा उकळलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं हिंग घातलं मी. आता उकळी फुटेलच, त्यानंतर मी 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. मीठ थोडं कमीच घालायचं वाळवणाच्या पदार्थांना. आणि 1 चमचा बघा पापड खार घातलेला आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. 1 चमचाभर म्हणजे 1 टेबलस्पून थोडंसं जिरं घातलं तरीही चालेल. बाजूला मी दूध तापत ठेवलं होतं, तर ते दूधही तापलं. आता पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आणि आपल्याला आहे ना हे जे दळलेलं पीठ आहे म्हणजे तांदूळ, तर 1 किलो तांदूळ, तर 1 किलो तांदळाला 100 ग्रॅम मूग डाळ मी घेतली होती आणि हे सगळं मिश्रण म्हणजे मूग डाळ आणि तांदूळ दळून घेतले होते. पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि एका हाताने पीठ घालायचं आणि एका हाताने हे पीठ गरगटून घ्यायचं आहे. खरं तर ही प्रोसेस सगळी करायला 2 माणसं लागतात, पण आता घरामध्ये कोणीही नाही आहे आणि आमच्या आहोंला बोलवलं तर ते आलेच नाही. तर मग म्हटलं जाऊ दे मरू दे, आपलं आपणच करूयात. तर पीठ हे जे आहेत ना ते गरगटायला घेतलेलं आहे. 2 माणसं लागतात ताईंनो. एकाने जर पात्याला पकडलं ना तर एकाला पटपट पटपट एका हातानं असं गरगटता येतं, गुठळी होता कामा नये. ही सगळी प्रोसेस जी आहे ना अगदी फास्ट करावी लागते, नाहीतर मग एकदा का पिठाची गुठळ्या झाल्या की मग ते काही बरोबर पापड येत नाहीत आणि मग ते सगळा जो मीठ मसाला आहे एका बाजूलाच राहायला नको, म्हणून पाण्याला पण आधी उकळी काढून घ्यायची असते. आता पीठ बघा 15 मिनटं मी गरगटल्यानंतर ठेवून दिलेलं होतं शिजायला. शिजलेलं आहे, 10 मिनटं तरी लागतातच शिजायला. हातात घेतलं आणि हाताला जर पीठ चिटकलं नाही तर समजायचं पीठ छान आपलं शिजलेलं आहे. आणि पीठ शिजलं की मी बघा पातेलं लगेच खाली काढून घेतलेलं आहे. आणि 5 किलोची पिशवी जी आहे, साखरेची पिशवी मी इथं 5 किलोची घेतलेली आहे, पुसून सुरुवातीला तुम्ही पाहिली असणार आहे. त्या पिशवीमध्ये आपल्याला हे सगळं पीठ जे आहे ना गरम गरम भरून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पिशवीमध्ये घालून छान मळून घ्यायचं आहे, जसं की आपण पीठ मळतो तसं. तर हे पीठ ना आपल्याला गरम गरम मळावं लागतं, तर हाताला भाजण्याची शक्यता असते, त्यामुळे रुमाल घ्यायचा एक आणि रुमाल हातात घेऊन आपल्याला हे पीठ जे आहे ते मळायचं आहे. आत्ता 12:30चं टायमिंग झालेलं आहे आणि सकाळी 7 वाजता गेलेला आयुष आत्ता घरीसुद्धा आलेला आहे. तर आज शनिवारचा दिवस आहे ना, तर शनिवारी अशी 7 ते 12, 7 ते 12:30 अशी शाळा असते. तर बघा पीठ मी कसं छान गरम गरम पिशवीमध्ये घालून मळून घेतलेलं आहे. थोडेसे चटके बसतात, पण एवढं तेवढं आपल्याला सहन करावं लागतं. तर आता पीठ छान मऊसूत असं झालेलं आहे मळून. बघा तुम्हाला दाखवलं मी, जिरं वगैरे छान पिठामध्ये दिसायला लागलेलं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे ही पापड करण्याची, खूप म्हणजे उन्हाळी कामातली ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे मला तरी असं वाटतं. तर छान उंडे करून घ्यायचे त्या पिठाचे. पीठ एकदम दाबून झाकून ठेवायचं आहे. हे पीठ थंड होता कामा नये, थंड झालं ना की मग ह्याचे पापड व्यवस्थित येत नाहीत. तर आता बघा छान मी ताट म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीवर पापडाची जी काही लाटी आहे तांदळाच्या पिठाची, तर ती करून घेतली, ती ठेवली आणि त्यावर ताटाने प्रेस केलं. थोडासा पापड मोठा झाला की लाटण्याने किंवा बोटाच्या साह्याने आपल्याला म्हणजे थोडासा मोठा करून घ्यायचा आहे. जास्त पातळ हे नाही घालायचे आणि जास्त जाड हे नाही घालायचे. अशा पद्धतीने ना मी पापड केले. तर माझ्या सोबतीला जर कोण असतं ना तर पटकन झाले असते, म्हणजे 1 तासाचंही काम नाही हे. पण एकटीनंच लाटी करायची, एकटीनंच पापड करायचे, तर मग मला 1.5 तास तरी लागलेला होता. 1.5-2 तास तरी माझे यामध्ये गेलेच होते. 12:30ला सुरुवात केलेली होती मी पापडाची उकड वगैरे काढायला. तिथं 1 वाजला होता आणि हे पापड करता करता मला 2:30
2:30 पावणे 3 वाजलेले होते. त्यानंतर 3 वाजल्यापासून मला व्हिडिओचं एका एडिटिंग करायचं होतं 3 ते 4. तर अजून मी जेवले नव्हते. जेवून मग व्हिडिओचं एडिटिंग करावं असं मी ठरवलेलं होतं. मोठा एकच कागद घेतला होता आणि एकच कागदावर मग करायचं. तर मग 2 कागदावर मी करायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून पटपट जर हात माझा चालला तर हे काम जे आहे ते पटकन आटपल आणि पुढची पण कामं होती मला थोडीफार. तर ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही करेल. तर प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. 1 किलो तांदूळ घ्यायचे आणि 1 किलो तांदळाला 100 ग्रॅम मुगाची डाळ घालायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ, सावलीमध्ये सुकवायचे आहेत आणि दळून आणायचे आहेत. दळल्यानंतर त्या पिठाची उकड काढायची आहे. पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जेवढं पीठ भरल तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा 2:45-3 वाजलेले होते. आत्ता पापड वाळलेले आहेत. तर ही दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ क्लिप आहे. जिरं बघू शकता तुम्ही पापडातलं किती छान पसरलेलं आहे. तुम्हाला मी लगेच पापड तळून सुद्धा दाखवणार आहे. थोड्या वेळ मी फक्त गॅलरीमध्ये पापड ठेवणार आहे आणि लगेच हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे पापड भरून ठेवायचे आहे. तर या पापडाला ना खूप कमी ऊन लागतं, जास्त वेळ उन्हामध्ये ठेवू नका, नाही तर मग सगळे तुकडे पडतात पापडाचे. तर असे मोठे मोठे पापड तयार केलेले आहेत मी. कंटाळा आला होता मला छोटे छोटे पापड करण्याचा आणि वेळ पण मग जास्त गेला असता, म्हणून थोडे मोठे मोठे केलेले आहेत. तर तुकडे करूनच ते तळावे लागतात, मग म्हटलं असू जाऊ देत. तर आता आपण पापड तळून घेऊया. इकडं आपल्याला आपण म्हणजे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि हा छोटासा पापड आहे बघा. मी हा तुम्हाला तळून दाखवते, जेणेकरून किती तो फुलणार आहे हे लगेच तुम्हाला कळेल. तर बघा हा पापड आहे. तर तो जो दाखवला होता तुम्हाला तो माझ्या हातातनं खाली पडला आणि तुटला पापड, त्यामुळे मी हा दुसरा पापड घेतलेला आहे. आणि आता आपण हा पापड जो आहे ना तो तळून घेणार आहोत. तो बघा कढईमध्ये घातलेला आहे मी पापड आणि किती फुललेला आहे बघा. 1 पट 2 पट तरी हा पापड फुलतो, छान फुलतो. तर कसा झालेला आहे बघा. टेस्टसुद्धा मी तुम्हाला लगेच सांगते. तर एवढा हलका फुलका आणि कुरकुरीत असा पापड झालेला आहे. खाते मी तर कुरुम आवाज येतोय. छान टेस्टी झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर तांदळाच्या पापडाची रेसिपी शेअर केली आणि रुटीन शेअर केलं. आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.